नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहे स्पीटी वालीतल्या एका नवीन ठिकाणी. त्याचं नाव आहे धनकर मॉनिस्ट्री. 1000 वर्ष जुनी असणारी ही मॉनिस्ट्री आहे आणि ही काजापासून बरोबर 18 किलोमीटर आहे. तर आता तुम्ही बघू शकता इकडे काजा आहे. काजापासून आपण सरळ चाललेलो आहे 17-18 किलोमीटर धनकर मॉनिस्ट्रीसाठी. आणि आपल्या बरोबर आहे जुबेर जी नमस्ते. और हमारे साथ दूसरे है वीरपाल जी. नमस्ते वीरपाल जी. तर आम्ही आता जात आहोत. इथून 18 किलोमीटरचा प्रवास आहे. धनकर मॉनिस्ट्री स्पीटी व्हॅलीतील एक अतिशय सुंदर ठिकाण. 1000 वर्ष जुनी असलेली ही मॉनिस्ट्री आहे. मॉनिस्ट्री म्हणजे जशी आपल्याकडे मंदिरं असतात तशीच या प्रकारे इकडं मॉनिस्ट्री असतात. जशी की मॉनिस्ट्री आहे, धनकर मॉनिस्ट्री आहे. तर त्याप्रमाणे आपण चाललो आहे धनकर मॉनिस्ट्रीला. तर बघूया कसं आहे तिथलं ठिकाण, कसा तिथला रोड आहे. बघत राहा व्हिडिओ. काजापासून आपण ट्रॅव्हल करत 12 किलोमीटर आलेलो आहे. हे शिचलिंग म्हणून गाव आहे आणि इथून जी आता ही कमान दिसते ही धनकर मॉनिस्ट्रीला जाते. इथून एक अप्रॉक्सिमेटली 6 ते 7 किलोमीटर आहे. तर आता आपण इथून लेफ्ट घेणार आहे आणि आपण जाणार आहे धनकर मॉनिस्ट्रीसाठी. या कमानीतून एंटर करून शिचलिंग गाव आहे, काजापासून 12 किलोमीटर आणि इथून आपल्याला अजून 6 ते 7 किलोमीटरवर धनकर मॉनिस्ट्री आहे. तर हा लेफ्ट घेऊन आपण जातोय. ही धनकर मॉनिस्ट्रीची कमान आहे. याला धनकर गोंपा असं सुद्धा म्हणतात. तर हा जो रोड आहे हा खूप वळणावळणाचा रोड आहे. तर बघूया. इथून पुढे 6 किलोमीटरचा रोड आहे. तर खूप वळणावळणाचा रोड आहे. तुम्ही मॅपमध्ये पण बघू शकता. हा रोड क्रॉस करून आपल्याला धनकर मॉनिस्ट्रीसाठी जायचं आहे. बघू शकता खूप छोटा रोड आहे आणि एका वेळी एकच गाडी जाऊ शकते इथून. सेकंड पे खींच पाएंगे. हाँ, सेकंड पे खींच पाएंगे. सड़क पे चढ़ी नहीं पाएगी. बघू शकता किती वातावरण छान आहे आणि रोड पण किती डेंजर आहे. म्हणजे मल्टिपल गाड्या इथून जाऊ शकत नाहीत. एका वेळी एकच गाडी जाऊ शकते असा हा रस्ता आहे. आता हा पुढचा टर्न बघू शकता तुम्ही. डायरेक्ट यू टर्न है, खूप मोठा यू टर्न. यस, ऊपर जाना है सीधा. यस, हमारी जुबेर जी चला रहे हैं गाड़ी. 3800 मीटर उंचीवर चाललोय आता आपण. जी मॉनिस्ट्री आहे 3800 मीटर उंचीवर आहे. असाच रोड आपल्याला वळणावळणाचा रोड क्रॉस करून वरती जायचं आहे. खूप डेंजर असा रोड पास करून आपण फायनली वरती आलेलो आहे. आणि बघू शकता तुम्ही धनकर मॉनिस्ट्री. आपल्याला तिथे जायचं आहे. 1 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे. 4000 मीटर उंचीवर आलो आहे आपण. आणि आता इथून हा सरळ रोड आहे. त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. आपण पोचलेलो आहे जागेवरती. हेच ते लोकेशन आहे. पण आपण आता गाडी पार्क करून वरती जाणार आहोत. क्या हुआ? खूप टुरिस्ट आलेले आहेत. हिमाचल प्रदेश, गुजरात सगळीकडून. तर आपण उतरून धनकर मॉनिस्ट्रीला 4000 मीटरवर आपण आलेलो आहे. हे इथलं कॅन्टीन आहे. इथून आपण एंटर करून वरती जाणार आहे. चलिए. मेन गेट आहे. इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. पण तोपर्यंत आपण हा इथला नजारा बघून येऊ. ही मॉनिस्ट्री आहे जुनी, ही जी दिसते तुम्हाला. वरती आपण जाणार आहोत. आणि हे खालचं लोकेशन.
4000 मीटर उंचीवर आलेला आहे. हाच तो रोड आहे जो क्रॉस करून आपण आलेलो आहे. तर चला आता आपण जाऊया मॉनेस्ट्रीच्या आतमध्ये. तर हाच तो रस्ता आहे, इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आतमध्ये जाऊन हीच ती जुनी मॉनेस्ट्री आहे. बघू शकता आपण, खूप जुनं बांधकाम आहे, 1000 वर्षापूर्वीचं. तर इथून आपण शूज काढून आपण आतमध्ये जाऊया, बघूया आतमध्ये कसं आहे. तर आता आपण चाललेलो आहे वरती. आपल्याकडे अशी घंटा असते तशी इथं प्रत्येक मॉनेस्ट्रीला असं एक आहे, माहीत नाही काय, पण हे फिरवून जावं लागतं. आपण पण फिरवूया आणि जाऊया. भयान अशी शांतता आहे. हे बघा, गौतम बुद्धांची मूर्ती आहे इथं. इथं जे साधू लोक असतात ते इथं पूजा करण्यासाठी येतात. त्यांच्या बसण्याची ही जागा आहे. खूप जुनं बांधकाम आहे. इथंच मॉन्क जे साधू लोक आहेत ते बसतात इथं. या साईडला एक रोड आहे, आपण बघू. ते एंट्री बंद आहे, माहीत नाही आहे काय इथं. इथून बाहेर येण्यासाठी आहे एक मार्ग. इथून आपण बाहेरच्या साईडला आलेलो आहे आणि इथून अजून एक छोटी गुहा आहे. त्याच्यामध्ये काय आहे, मला वाटतं इथं पण साधू लोक बसत असतील, कारण तशी प्रोव्हिजन इथं दिलेली आहे. इथे त्यांना बसायसाठी बसकर आहे, टेबल आहे त्यांच्या पूजेसाठी. आणि हे त्यांचं छोटंसं कपाट आहे जुनं. जाऊया आपण पुढे. हे जुन्या काळातील हंडे दिसत आहे. ते जुन्या काळातील शेगडी. तर इथून अजून एक मेन रोड आहे, बघूया आपण. इथून मेन मॉनेस्ट्री. खूप छोटी जागा आहे चालण्यासाठी आणि कंटिन्यू वाकून चालावं लागतं. उभं राहिलं तर डोक्याला एकदम असा मोठा मार बसू शकतो. खूप मोठ्या पायऱ्या आहेत. फायनली आपण वरती आलेलो आहे, बघू शकता तुम्ही. ही मॉनेस्ट्री आहे. फोटो शूटिंग अलाउड नाही, तरी पण आपण करतोय. बांधकाम बघा, खूप जुनं बांधकाम आहे. जे मेन मंदिर आहे मॉनेस्ट्रीचं ते इथं आतमध्ये आहे. आणि इथं फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे आपण आत जाऊ शकत नाही कॅमेरा घेऊन. इथूनच बघू शकतात. ते स्वामी वगैरे बसलेले आहेत त्यांचे. टुरिस्ट पण आलेले आहेत. जुन्या काळातील छोटे छोटे दरवाजे आपण बघू शकता. प्रेयर रूम आहे. मेडिटेशनसाठी वगैरे या रूममध्ये उघडून बसू शकता. एक छोटंसं मंदिर आहे. खूप छान असं बांधकाम आहे, पण जुन्या काळातील आहे.
या पिलरने सपोर्ट दिलेला आहे. हा तो पिलर बघू शकता तुम्ही. ह्या एका पिलरवर हा सगळा सपोर्ट आहे. असे पिलर भरपूर आहेत. लाकडी पिलर आहे. ते स्वामी लोक बसलेले आहेत. तर आपण आत जाऊन दर्शन घेऊन येऊ. आत कॅमेरा अलाउड नाही आहे. त्यानंतर आपण बाहेरचं सगळं लोकेशन बघून घेऊ. आता अजून एक गोष्ट आहे. खूप सारे दिवे लावून ठेवलेले आहेत आणि इथे जे लॅम्प आहेत ते सेलिंगसाठी पण आहेत. 20 रुपये 40 रुपये असे या शोकेसमध्ये जे लॅम्प आहेत ते सेलसाठी आहेत. असं सांगतात की जे प्युअर इथलं देशी जे तूप आहे त्याच्यातून हे सगळ्या आरत्या लावलेल्या आहेत. मित्रांनो, मेडिटेशन केव्ह आहे. तर कॅमेरा अलाउड नाही आहे तरी पण आपण आलो आहे थोडं शूटिंग करण्यासाठी. खूप शांतता आहे. मेडिटेशनसाठी इथे येतात लोक, जे साधू लोक असतात ते. बघू शकता तुम्ही. आत्ता जे आपण जाऊन आलो ती हीच रूम आहे मेडिटेशनची. ते बघू शकता मेडिटेशन केव्ह. अशा तऱ्हेने आपलं इथलं दर्शन झालेलं आहे. हे जे मेन मंदिर आहे इथं आतमध्ये परमिशन नाही आहे कॅमेराला, तरी इथूनच आपण बघू शकतो. झूम करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. हा देवदासचा ही अजून एक मोठी गौतम बुद्धांची मूर्ती आहे. हे जे मेन मंदिर आहे तिथं पण आत आपण आलेलो आहे. आता हे बघू शकताय तुम्ही. साधू लोकांचं बसायची जागा आहे. ही मेन मूर्ती आहे. खूप शांतता आहे. खूप म्हणजे खूप. मेन मूर्तीचं दर्शन घेऊन आपण बाहेर आलेलो आहे आणि इथं बघताय सेलिंगसाठी हे फ्लॅग्स आहेत. अशा प्रकारचे फ्लॅग सेलिंगसाठी आहेत. त्याचबरोबर ड्रायड ॲपल जे सफरचंद आहेत सुकलेले ते इथं सेलिंगसाठी आहे. ड्रायड ॲपल. त्याचबरोबर जिरा आहे इथं, ब्लॅक काळा जिरा हा पण इकडचा फेमस आहे. त्याचबरोबर सी बकतुंटी, ही मागच्या वेळी मी घेऊन आलेलो सी बकतुंटी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे सी बकतुंटी. आणि सी बकतुंटीचे बी आहेत हे आपण बारीक करून याची पावडर करून रोज सकाळी जर पिलं तर आपल्या शरीरासाठी चांगले आहे. ऑर्गॅनिक आहे. याचे बेनिफिट्स पण इथे दिलेले आहेत सी बकतुंटीचे. अशा तऱ्हेने आपलं मॉनेस्ट्री बघून झालेलं आहे. वरती एंट्री नाही आहे, वरती जाऊ शकत नाही आपण. तर आता आपण जाऊया परत खाली. त्याच रस्त्यावरून खूप मोठ्या पायऱ्या आहेत. अशा तऱ्हेने आपण रिटर्न आलेलो आहे आणि अजून वरती जाण्यासाठी हा रोड आहे पण हा बंद आहे. वरती जाऊ शकत नाही आपण. आणि आपण खाली आलेलो आहे. च्या पाठीमागून एक रोड आहे. इथून पण आपण हा व्ह्यू बघू शकतो. जुबर जी आहेत हमारे साथ. चला आता आपण रिटर्न प्रवास चालू करू. आता एक दगड आहे याच्यावरती कोरीव काम केलेलं आहे. भाषा काही समजत नाही आपल्याला पण अतिशय छान आहे.
परत बघू शकता शॉपिंगसाठी भरपूर काय काय फ्लॅग्स आहेत, कॅप आहे. स्वतः त्यांनी घरी विणलेले हे फूल आहेत, वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत. एक सेंटेन्स आहे बघा, लाईफ इज ब्युटिफुल, 1 day 1 hour and 1 minute विल नॉट कम अगेन इन एंटायर लाईफ. अवॉइड फाईट अँग्रीनेस अँड स्पीक लवली टू एव्हरी पर्सन. करेक्ट है. ठीक है, कैसे प्रेस करना? ओके. अच्छा वॉच है क्या? अच्छा, कितने का है? ये 250 का है। अच्छा, ये वॉच चल क्यों नहीं रहा है? चला नहीं ओके. तो अभी हम लोग इसको इसमें चला सकते हैं, इसको ऊपर खींच के ऐसे ये कर सकते हैं। ओके. ऐसे प्लास्टिक से निकालना पड़ेगा। अच्छा इधर वैरायटी है, ये फ्लैग्स भी अच्छे हैं. हाँ प्रेसेस फ्रिज के ऊपर लगाने का. इन्होंने हैंडमेड है ना इनका फूल. हैंडमेड बैग, परफ्यूम हैंडमेड बैग है ना? बैग दिया है, क्या है ये? बैग क्या है, ये शॉल है। ओके शॉल है. ओके अच्छा. हे आता आपण मॉनिस्ट्रीतून बाहेर आलेलो आहे. बघू शकता इथं घरं कशा प्रकारची आहेत. या डोंगरावरच प्रत्येकाची अशी घरं आहेत आणि त्यामध्ये आता छोट्या छोट्या वाटा आहेत. हे कॅन्टीन आहे इथलं. आणि हे बघा पाणी आणि बर्फामुळे हा पर्वत कसा झालेला आहे. खूप छान असं आहे वातावरण, चांगलं आहे. तर आता याच्यानंतर आपण थोडाफार हलकासा नाश्ता करूया आणि रिटर्न जर्नी चालू करूया. तर अशा तऱ्हेने आपण आता रिटर्न प्रवास चालू करतोय. आजचा व्हिडिओ होता धनकर मॉनिस्ट्रीचा आणि हे लोकेशन आहे स्पिटी व्हॅलीमध्ये. स्पिटी व्हॅलीमध्ये काजापासून 18 किलोमीटर अंतरावर. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या एका अशाच नवीन ठिकाणच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.